की रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता पोलीस स्टेशनला गेलेली असते. समोर अर्णव जेलमध्ये असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीला पाहतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला पाहिल्यानंतर अर्णवला खूप जास्त आनंद होतो. पण खरं तर ना, ईश्वरी आता अर्णवसोबत बोलण्यासाठी प्रेमाने नाही तर आता त्याच्यासोबत असलेले संबंध तोडण्यासाठी आलेली असते. दुसरीकडे अर्णवला वाटत असतं की ईश्वरी आपल्याशी बोलायला भेटायला आली आहे, त्यामुळे त्याला खूप छान वाटतं आणि तो म्हणतो की मला माहिती होतं की तू मला समजून घेशील, तू माझ्यावर विश्वास ठेवशील. त्यावर ईश्वरी आता अर्णवला म्हणते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास मुळीच नाही, कारण आतापर्यंत तुम्ही मला किती फसवलं आहे ना मला माहिती आहे. तरी मी कधी कधी विचार करत होते की आपल्या दोघांची मैत्री कशी होऊ शकते ते, कारण याआधीसुद्धा आपले बरेच वाद झाले होते, तरीसुद्धा ते वाद सगळे विसरून आपण दोघांनी मैत्री केली होती. पण ही मैत्री काहीच कामाची नाही आहे असं देखील आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते, कारण आपल्या दोघांमध्ये कधी मैत्री होऊ शकतच नाही. अर्णव ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मामाने आता काही पेढे आणलेले असतात आणि तो म्हणत असतो की हे तर फक्त निमित्त आहे, देवळात गेलो असं सांगायचं आणि असं दाखवायचं की हे पेढे बाहेरूनच आणले आहेत, काहीच नाही माझ्यामध्ये बदल झालेला आणि बघा हे पेढे घ्या ना, तोंड गोड करा. अर्णव अडकलाय ना या सगळ्यामध्ये, आता तर खरी मजा येत आहे असं देखील आता राकेश जो आहे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता मामांना प्रचंड राग येतो. आता राकेशची कॉलर धरतात. राकेशला म्हणत असतात की किती हलकट, किती खालच्या थराला जाशील रे अजून, आता हे तरी सगळं सोडून दे, पण बघ मी काही झालं ना माझ्या अर्णवला सुखरूपपणे बाहेर काढीन या सगळ्यात ना. तुला काय वाटतं अर्णव एकटा आहे का? अर्णवच्या बरोबर आम्ही सुद्धा आहोत, आम्ही सगळं कुटुंब त्याच्या पाठीशी उभं राहू आणि त्याला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढू असं देखील आता सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे राकेश जो आहे तो म्हणतो की हे जे हात लावलेत ना ते आधी हात काढा बाजूला, आणि असं बोलून तो कॉलर सोडायला लावतो. आणि ज्या वेळेला आता कॉलर सोडायला लावतो त्यावेळेला मात्र मामा जो आहे तो प्रचंड वैतागलेला असतो. मामा आता बोलत असतो की तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये तू जिंकलायस का? तर तसं समजू नकोस, काही झालं ना तरी मी तुला जिंकू देणार नाही, कारण मी आहे आणि अर्णव दोघंही जण मिळून नाही ना पुरावे शोधून काढले आणि नाही ना तुला लटकवलं तर बघ माझं नावसुद्धा मी लावणार नाही असं देखील मामा जो आहे तो सांगू लागतो. तर त्यावर मात्र आता तुम्ही ह्याचा विचारसुद्धा करा की अंजलीचं काय होईल, ते अंजलीचा विचार करा आणि मग पुढची पावलं उचला हे देखील सांगितलेलं असतं. त्यामुळे आता मामाला जेव्हा या सगळ्या गोष्टी राकेश बोलतो तेव्हा प्रत्येकाचेच हात अगदी दगडाखाली बांधल्यासारखे झालेले असतात, म्हणजेच काहीसुद्धा आता ही लोक बोलू शकत नसतात. मामा जो आहे तो म्हणत असतो पण मी माझ्या अर्णवला सोडवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, काही झालं तरी मी माझ्या अर्णवची निर्दोषपणे सुटका करेन, तेव्हाच मी शांत बसेन असं देखील मामाने आता सांगितलेलं असतं. मामाला प्रचंड राग येतो. मामाने कॉलरसुद्धा पकडलेली असते, पण राकेश जो आहे तो आता ती कॉलर सोडायला लावतो. दुसरीकडे मात्र आता अर्णवला भेटायला गेलेली ईश्वरी ही अर्णवसोबतचे असलेले सगळे संबंध तोडायला गेलेली असते. ती म्हणत असते की माझीच चूक झाली की तुमच्यासारख्या माणसासोबत मी मैत्री केली. तर दुसरीकडे अर्णव ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करतो आणि तुला म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, पण ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की माझा काही गैरसमज होत नाही आहे, जे काही दाखवलं गेलेलं आहे बातम्यांमध्ये त्याचं काय, माझ्या बाबांवर आज केवढा मोठा प्रसंग ओढवला आहे ते सुद्धा तुमच्यामुळे. माझे बाबा श्वास घेतानासुद्धा मला इतका त्रास होतो आहे ना, मला हे कळत नाही की ते जगतील की नाही, कारण आज माझ्या बाबांची जी अवस्था आहे ना ती सगळी काही तुमच्यामुळे आहे. ऑक्सिजन लावलं गेलेलं आहे त्यांना, ते सुद्धा तुमच्यामुळे. तेव्हासुद्धा मी विचार केला नव्हता की त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग ओढवेल, पण नाही, तुम्हाला काय त्याचं, तुम्हाला तर काहीच वाटत नाही ना. आज माझ्या बाबांना एवढ्या सगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय, प्रत्येक श्वास घेतानासुद्धा त्यांना जड जातोय, आज ते त्या बिछाण्यावर पडून आहेत, ते सगळं कोणामुळे, तुमच्यामुळेच ना. आज जर माझे बाबा बरे असले असते ना तर आतापर्यंत ही वेळ आली नसती, पण हे सगळं तुम्ही घडवून आणलं ना.
माझा मित्र असून तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या वडिलांना मारता? बापरे, हे किती भयंकर आहे. म्हणूनच तर मला तुमच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. माझी चूक झाली की मी तुमच्यासोबत मैत्री केली, मैत्रीचे संबंध वाढवले, पण हीच माझी चूक होती असं समजून मी आता तुमच्यासोबत जे काही असलेले संबंध आहे ते सगळे काही तोडून टाकत आहे. इथे मात्र अर्णवला हे सगळं ऐकून धक्का बसतो. अर्णव जो आहे तो ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी काही सुद्धा ऐकून घेत नसते. ती सरळ म्हणते की मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे, कारण इतके दिवस मी तुमचं ऐकत होती, म्हणजेच तुमचे आणि माझे काही संबंध होते, पण ते संबंध आता मी संपवले आहेत. तर दुसरीकडे अर्णवला असं वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी आहेत राकेशबद्दलच्या त्या बोलून टाकाव्यात. तो अंजलीचा नवरा आहे आणि ही सगळ्या काही गोष्टी, पण पुढे जाऊन तो हा सुद्धा विचार करतो की राकेशने धमकी दिलेली असते ते सुद्धा त्याला आठवतं. जर मी काही बोलून गेलो तर तिकडे अंजली एकटी आहे, अंजलीचं काय याचा विचार करूनच तो शांत बसतो. इकडे मात्र आता खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या सुनावून इकडनं ईश्वरी बाहेर पडते. ईश्वरी जेव्हा बाहेर पडत असते तेव्हा पुन्हा एकदा अर्णव तिला हाक मारून बोलवून घेतो आणि म्हणतो की थोडं तरी समजून घे, परंतु नाही. ईश्वरी म्हणत असते जो काही विश्वास होता तो पूर्णपणे उडून गेलेला आहे आणि आज माझ्या बाबांची स्थिती आहे त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. अशा माणसाला मी कधीही माफ करत नाही असं देखील ती आता रागारागात बोलते आणि तिकडनं निघून जाते. आता ईश्वरीने असलेली मैत्री, तिच्यासोबत असलेले सगळे संबंध हे तोडलेले असतात. मन कुठेतरी आता अर्णव जो आहे तो पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. त्याला असं वाटत असतं की ईश्वरी तरी आपल्याला समजून घेईल, पण तरीसुद्धा ईश्वरी आपल्याला समजून घेत नाही आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा मात्र आता तो खूप हरलेला असतो. त्याच्या हातातून सगळं निघून गेलेलं असतं. दुसरीकडे अंजली जी आहे ती सुद्धा टेन्शनमध्ये बसलेली असते. अंजली जेव्हा टेन्शनमध्ये बसते तेव्हा तिथे राकेश येतो आणि राकेश जो आहे तो अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतो. अंजलीला तो म्हणत असतो की काय झालं आहे अंजली? अंजली म्हणते की तुम्हाला जे काही लागेल मदत ती मला सांगा, मी सगळी काही करायला तयार आहे. काय पैसे लागणार आहेत ते सुद्धा सांगा, मी ते सुद्धा करायला तयार आहे, पण प्लीज काही झालं तरीसुद्धा माझ्या भावाला सोडवा. तुम्ही वकील आहात ना, काही करायला लागलं ना तरी मी करायला तयार आहे. बोला काय काय करायचं आहे असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणत असते तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो अंजली तू शांत हो, पॅनिक होऊ नको. मला माहिती आहे तुला राकेशची काळजी आहे, त्याच्याबद्दल तुला खूप काही गोष्टी वाटतात, पण थांब ना, शांत हो ना. सगळ्या काही गोष्टी आपण धीराने घ्यायला हव्यात ना. अशा पटकन घाईघाईने कोणत्याही गोष्टी घेऊन निर्णय घेऊन चालणार आहे का मला सांग, असं बोलून तो आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. अर्णव आता जेलमध्ये आहे ही गोष्टच तिला कुठेतरी आवडत नसते. ती आता राकेशला म्हणत असते की राकेश प्लीज ना, माझ्यासाठी काही पण कर, जितके पैसे लागणार असतील ना तितके पैसे मी लावायला तयार आहे. माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, फक्त सांग किती पैसे द्यायचे आहेत, पण काही कर, पण माझ्या अर्णवची आजच्या सुटका कर, मला नाही बघते तो जेलमध्ये, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर मात्र राकेश तिला म्हणतो की तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी करेन. मी अर्णवला जास्त दिवस तिथे ठेवणार नाही आहे, अर्णवची सुटका मी करेन. हे काही झालं तरी आता तिने केस केलेली आहे, ती केस मागे घेणं सुद्धा गरजेचं आहे ना, पण बेलवर मी नक्कीच तिची सुटका करू शकतो, असं देखील आता राकेश जो आहे तो अंजलीला बोलू लागतो. अंजली आता खूप जास्त हतबल झालेली असते आणि तिला आता काही झालं तरी तिचा भाऊ म्हणजेच अर्णव तिच्या जवळ हवा असतो आणि त्याला जो काही त्रास होत असतो हा तिला कळत असतो. म्हणूनच तर ती आपलं अकाउंटसुद्धा खाली करून या राकेशला द्यायला तयार झालेली असते. राकेश तर त्या क्षणाची वाट बघत असतो की कधी एकदा आपल्या हातात सगळे पैसे लागतात आणि आपल्याला हे सगळं काही लुटता येतं, याच तयारीत तो असतो. आणि म्हणूनच तर तो या सगळ्या तयारीत असताना म्हणतो की बरं झालं, ही चांगली संधी साधून आलेली आहे, म्हणजे अर्णव जेलमध्ये आहे तोपर्यंत मला या अंजलीचं अकाउंट तर खाली करता येईल, असाच तो आता विचार करत असतो. दुसरीकडे आत्या आणि नम्रता ह्या चहा पीत असतात. तेवढ्यातच तिथे ईश्वरी सुद्धा आलेली असते आणि ईश्वरी सुद्धा आल्यानंतर बाहेर पाहते तर काय, तिथे आता ती मामी आलेली असते आणि वल्लरी घरात येऊन आता तमाशा करायचं ठरवलेली असतं. म्हणजेच वल्लरीला हे बघायचं असतं की नेमकं काय आहे ते. तर दुसरीकडे मात्र आत्या नम्रताला सांगत असतात की तिथे प्रेस कॉन्फरन्सवाले आले होते, पण आम्ही त्यांना चांगलीच उत्तरं दिली आणि त्या अर्णवला पोलीस घेऊन गेले. माझ्या दादाची इतकी वाईट अवस्था त्याने केलेली आहे ना, तर त्याला असं सहजासहजी सोडायचं आहे का, तर नाही. वल्लरी तिथे येते आणि जेव्हा वल्लरी तिथे येते ना, आता ठरवलेलं असतं आणि ती पूर्ण खात्री करते की सुप्रिया तर घरात नाही ना, त्यानंतर ती ठरवते आणि आतमध्ये जाते. त्याच वेळेला आता सगळीजणं आत्याबाई, त्याचसोबत नम्रता आणि ईश्वरी त्या
आलेल्या वल्लरीला विचारतात की तुझं काय काम. तर वल्लरी म्हणत असते की तू माझ्या अर्णववर खोटे आरोप केले आहेस, अर्णवची आताच्या आता सुटका करून दे, ती केस मागे घे, असं वल्लरी म्हणत असते. पण ईश्वरी सुद्धा तितकीच हुशार असते. ईश्वरी आता वल्लरीची जी काही बगबग चालू असते ना, तिला तोंड बंद करायला सांगते आणि म्हणत असते की मी कोणतीही केस मागे घेणार नाही, कारण आज माझे बाबा मृत्यूशी झुंज देत आहेत आणि ते सगळं काही या अर्णवने केलेलं आहे, त्यामुळे मी कोणतीही केस मागे घेणार नाही. आणि तुम्हाला जास्त जर काही वाटत असेल ना, निघा इकडनं, असं देखील ईश्वरी जी आहे ती आता बोलत असते. ईश्वरी जेव्हा आता हे सगळं काही बोलते ना, तरीसुद्धा वल्लरी काही शांत बसत नसते. वल्लरी जी आहे ती म्हणत असते की आतापर्यंत अर्णवने तुम्हा सगळ्यांसाठी काही कमी केलं आहे का? तू हे सगळं विसरली आहेस का? अर्णववर जी काही केस केलेली आहेस ती मागे घे आणि अर्णवला जेलमधून बाहेर काढ. बिचाऱ्या माझ्या अर्णवने काही केलेलं नाही, तरीसुद्धा त्याला जेलमध्ये तू टाकलेला आहेस. पण इकडे सुद्धा ईश्वरी तितकीच कणखर बनलेली असते आणि ती आता वल्लरीला तोंड बंद करायला सांगते आणि म्हणत असते की काही झालं ना तरी मी ही केस मागे घेणार नाही. जी शिक्षा व्हायची आहे ना ती होऊ दे, तसेही त्यांच्या कर्माचे भोग आहेत ते भोगावेच लागतील. आत्यासुद्धा म्हणतात की ए बाई, तुझं जास्त बोलू नकोस, बोलून झालं असेल ना तर चालती हो, तुझा जो काही श्रीमंतीपणाचा माज आहे ना तो उंबरट्या बाहेर ठेवायचा आणि मगच घरात यायचं, आमच्यासमोर हा माज नाही दाखवायचा, असं देखील आता सांगितलेलं असतं. नम्रताला मात्र खूप जास्त एकदमच गोंधळल्यासारखं होत असतं की कारण का काही करावं कळत नसतं. काही झालं तरी ती आकाशची आई आहे आणि तिला आता इशू आणि त्याचसोबत इकडे असणारी आत्यासुद्धा वल्लरीला खूप काही सुनवतात. वल्लरी म्हणत असते की बघ हा ईश्वरी, तुला मी असं सहजासहजी सोडणार नाही, तुझी कशी वाट लावते ती बघ. आता मी तुला सांगितले केस मागे घे तर तू ऐकायला तयार नाही आहेस का? आत्या म्हणते काय काय मला धमकी देऊ नकोस, चालती हो चल, असं बोलून आत्या जी आहे ती तिला तिकडनं घालवून देते. वल्लरीला मात्र आता कळलेलं असतं की ईश्वरी काही झालं तरी ही केस मागे घेणार नाही आहे, त्यामुळेच खरं तर या सगळ्यासाठी ती आलेली असते. आणि जेव्हा ही गोष्ट कळते ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद वल्लरीला झालेला असतो. खरं तर वल्लरीला हेच जाणून घ्यायचं असतं की ईश्वरी ही केस मागे घेणार आहे की नाही, पण ईश्वरीचा जो काही ॲटिट्यूडपणा असतो तो सगळा बघून तर आता वल्लरीला कळलेलं असतं ईश्वरी ही काही केस मागे घेणार नाही आहे, त्यामुळे तिच्या सगळं काही मनासारखं झालेलं असतं, त्यामुळे ती खूप जास्त आता खुश असते. दुसरीकडे जेलमध्ये असलेला अर्णव आता ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतो. ईश्वरीने त्याच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडलेले असतात, त्यामुळे आता अर्णव जो आहे तो खूप जास्त मोठ्या पेचात अडकलेला असतो. तो विचार करतो की त्याला असं वाटलं होतं की ईश्वरी जरा देखील त्याला समजून घेईल, पण नाही, ईश्वरीने आता विश्वासच काय अविश्वास तर दाखवलेला असतो. त्याचसोबत आता जी काही मैत्री असते ते संबंधसुद्धा संपवलेले असतात आणि मी यानंतर तुम्हाला ओळखतही नाही असं देखील तिनं म्हटलेलं असतं. तुम्ही माझ्यासाठी अजनबी आहात हा वाक्यसुद्धा तिनं काढलेलं असतं. त्यामुळे इथे मात्र आता अर्णव हा खूप जास्त द्विधा मनस्थितीत असतो. अर्णवला आता मध्येच ठेच लागते तर तिकडे ईश्वरीला सुद्धा ठेच लागलेली असते, पण ईश्वरीला काही लागत नाही. ईश्वरी विचार करते की आता ही ठेच अजून कोणाला लागली असेल का, तर जेव्हा अर्णव आपल्या पायातले शूज आणि सॉक्स काढून बघतो तर त्याच्या आता बोटातून रक्त येऊ लागतं. त्याला खूप अशी मोठी ठेच लागलेली असते. जेव्हा इथे अर्णवला ठेच लागते तेव्हा मात्र आता ईश्वरीला सुद्धा ठेच लागलेली असते. म्हणजे दोघांचीही आता मनं जी आहेत ती एकत्र जुळलेली असतात, तरीसुद्धा या दोघांनाही कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती या सगळ्याचा विचार करत असते की हे सगळं काही काय घडत आहे. तिला तिच्या बाबांची सुद्धा काळजी वाटत असते, तर दुसरीकडे मला हे असं का होतंय, ठेच लागली तर माझं मन असं वरखाली का होतंय, असा विचार ईश्वरी करत असते. पण तिला हे कळत नसतं की अर्णवला सुद्धा त्याच वेळेला तिथे ठेच लागलेली आहे ते. तर इकडे आता ईश्वरी काही झालं तरी लवकरात लवकर बाबा बरे व्हायला हवेत यासाठी प्रयत्न करत असते. डॉक्टरांशी ती बोलायचं ठरवते. डॉक्टर जे आहेत ते म्हणत असतात की अजूनही तुझे बाबा शुद्धीवर आलेले नाही आहेत, आम्ही तर ट्रीटमेंट केलेली आहे पण ते काही जमत नाही आहे, पण आम्हाला असं वाटतंय की आम्हाला आता त्यांना ऑपरेशनला घ्यावं लागेल, पण जर ऑपरेशन केलं, सर्जरी केली तर त्याला 8 ते 10 लाख रुपये खर्च येतील. तुम्ही पैशांची सोय करा आणि त्याचसोबत पैशांची सोय झाली की मला सांगा, आपण लगेच ऑपरेशन करायला घेऊ, तेव्हाच कुठेतरी तुझे बाबा वाचतील, असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं.
डॉक्टर जेव्हा पैशांची म्हणजेच 8 ते 10 लाख रुपयांची सोय करायला सांगतात तेव्हा मात्र ईश्वरी खूप जास्त गोंधळून जाते, कारण इतका पैसा कुठे असणार आहे तिच्याकडे. त्यामुळेच ती आता मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. डॉक्टर मात्र सांगतात की जेव्हा पैशांची सोय होईल तेव्हा सांगा, तेव्हाच आम्ही उपचाराला सुरुवात करू. पण आता ईश्वरीला काही झालं तरी तिच्या बाबांची जी काही कंडिशन आहे ती समजत असते, पण बाबांना वाचवणंसुद्धा तिला गरजेचं असतं. पण इतका पैसा उभा तरी कुठून करायचा हे सुद्धा तिच्यासमोर मोठं आव्हान असतं. डॉक्टरांनी मात्र सांगितलेलं असतं की जे काही आहे ते आता तुमच्या हातात आहे, म्हणजे तुम्ही जर पैशांची लवकरात लवकर सोय केली तर आपण ऑपरेशनलाही लवकरात लवकर सुरुवात करूया, हे देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि डॉक्टर आता हे सगळं सांगून तिकडनं निघून जातात. मात्र आता आई आणि त्यासोबत इकडे असणारी ईश्वरी ही दोघीजणी विचार करतात की इतका पैसा आता आणायचा तरी कुठून. म्हणजेच अर्णवसोबतचे असलेले संबंध जर तिने तोडलेले असतात, अर्णव तर ऑलरेडी जेलमध्ये आहे, त्याच्याकडनं मदत घेऊ शकली असती ती, पण आता तिचा तो मित्र काहीच तिच्या कामी येणार नसतो, कारण तिनं त्याच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडलेले असतात. मग आता तिला कळत नसतं की इतका पैसा मोठा उभा तरी कुठून करायचा. त्यामुळे आता ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती आपल्या आईला सुद्धा म्हणत असते की आई, आता काय करायचं आहे ग, एवढा पैसा कुठून उभा करायचा, आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत, काय करायचं मला खरंच कळत नाही आहे, असं देखील ती आता आपल्या आईला म्हणत असते. त्याच वेळेला मात्र आई म्हणत असते की काही झालं तरी आपल्याला हे ऑपरेशन तर करावं लागेल, पण काय करूया, कुठून आणूया इतका पैसा. तर दुसरीकडे मात्र तिच्या हातात काही बांगड्या असतात, त्या बांगड्या काढून ती ईश्वरीला देते आणि ईश्वरीला म्हणते की हे घे, या बांगड्या घे, या बांगड्या विक आणि जितके पैसे येतात ना ते आपण ऑपरेशनला लावूया. ईश्वरी आईला म्हणते की आई, हे सगळं काय करतेस तू. आई म्हणते की मला काही झालं ना तरी ह्यांचा जीव वाचणं गरजेचं आहे, प्लीज तू हे काही पण कर आणि ह्या बांगड्या घे आणि ह्या बांगड्या ज्या आहेत त्या बाहेर जा आणि विकून टाक, मला ना ह्यांचा जीव वाचणं गरजेचं आहे, मला हे सगळं घालून काही मिरवायचं नाही आहे, असं देखील आता सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता ईश्वरीला आईने बांगड्या दिलेल्या असतात, त्या बांगड्या ती हातात घेते आणि विचार करत असते की मला ह्या कोणत्या संकटात देवा आणून उभं केलं आहे, इतक्या पैशांची व्यवस्था मी कुठून करू, पण मला माझे बाबासुद्धा वाचायला हवेत, असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र तिला पैशांची गरज असते, म्हणूनच ती एकदमच विचारांमध्ये मग्न झालेली असते. पण तिला हे कळत नसतं की आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. अर्णवसुद्धा विचार करत असतो की इथे म्हणजेच ईश्वरी कोणत्या संकटात तर नाही ना, म्हणजेच प्रत्येक वेळेला त्याला मनाला कुठेतरी वाटत असतं, ईश्वरी जेव्हा संकटात अडकते ना तेव्हा त्याच्या मनाला कुठेतरी जी आहे ती हाक पोचत असते तिची, आणि तो सुद्धा विचार करतो की बहुतेक ईश्वरी कोणत्या तरी संकटात आहे, पण मी तरी तिला मदत करायला कसं जाणार, मी इथे अडकलो आहे ना, मी कशी मदत करू तिला, हे सुद्धा आता कळत नसतं. तर दुसरीकडे आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरी आता राकेशजवळ आपलं मन व्यक्त करते. राकेश हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा राकेशला सांगते की डॉक्टरांनी बाबांचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे, पण त्याच्यासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च सांगितला आहे, मला ना प्लीज तुमची मदत हवी आहे, तुम्ही मला या सगळ्यामध्ये मदत करा ना, काही पैसे हवे आहेत मला, असं देखील ईश्वरी आता राकेशला सांगते. ईश्वरीने राकेशला असं सांगितल्यानंतर राकेश तर आता खूप मोठ्या टेन्शनमध्येच येतो की इतका पैसा आणायचा तरी कुठे, आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती आता पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ती पोलिसांशी बोलत असते, कारण आता तिनं जी आहे ती अर्णववर केस केलेली असते. तर तिकडे पोलीस जे आहेत ते म्हणत असतात की ही केस ना अशीच वाढत जाईल, पण ह्याचा निकाल लागायला लगेच नाही लागणार, वेळ जाईल, असं देखील आता पोलीस जे आहेत ते सांगतात. आणि तर ते नंतर म्हणतात की बघा, तुम्ही जर विचार करत असाल सेटलमेंटमध्ये सोडून द्यायचं तर अजूनही तुमच्याकडे संधी आहे. आणि त्याच वेळेला आता जेलमध्ये असलेल्या ती अर्णवकडे पाहत असते. तर आता ईश्वरी सेटलमेंट करून अर्णवला या सगळ्यातून बाहेर काढेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की हा भाग कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.